मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है? म्हटलं खासी यही खासियत है, सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे. कारण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल, कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला आहे. इन्स्टावरती काही रील फिरतायत. मी मगाशी आलेल्या राजू पाटलांना विचारलं की कल्याणमधलाच तो विभाग आहे ना, विभाग क्रमांक 29. हा, ज्योतिताई आहेत का? या या बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय, मला असं वाटतं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य, आणि आपण बसा बोंबलत महापौर कोण होणार. मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आम्ही 2 भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार, उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का. आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला. आणि मी त्यांना उत्तर दिलं, मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय. म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे. आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं. असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही. उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो. आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडंसं त्यांना कानफटा एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं, काय चुकलं काय आमचं. इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे. पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही.
आई मेली तरी चालेल, कशाला? आई तर पाहिजेच.